नमस्कार मित्रांनो, माझं नाव विठ्ठल परदेशी, आम आदमी पार्टी पुणे जिल्हा सचिव. आजचा विषय आहे आपल्या भूमिपुत्रांना खरंच नोकरी मिळते का? आशिया खंडामध्ये चाकण एमआयडीसी ही 2 नंबरला नावाजली जाते. अनेक लोक इथं लांबून कामाला येतात, पण भूमिपुत्रांना इथे कामाला घेतलं जात नाही. त्याचा आज मी खुलासा करणार आहे. नंबर 1, महाराष्ट्र शासनाच्या पॉलिसी आहे. ज्यावेळी त्यांच्या जमिनी जातात 80% भूमिपुत्र, 20% बाहेरची. पण चित्र उलटं आहे. 80% बाहेरची आणि 20% स्थानिक. पण 20% सुद्धा स्थानिकला नोकऱ्या दिल्या जात नाही. ही वास्तव आहे. आणि ह्याचा आवाज करण्यासाठी आपण आम आदमी पार्टीच्या वतीने लवकरच एक आंदोलन उभं करणार आहे. विशेष म्हणजे इथं अनेक राजकीय लोक आहे, त्यांची कंपन्याची हितसंबंध आहे. त्याच्यामुळं एमआयडीसीमध्ये पगार किती हा साधारण फक्त 10 ते 12 हजार रुपये दिला जातो. म्हणजे टोटल 15,000 रुपयाच्या आसपासच पगार दिला जातो. त्यातून तुमचा PF असेल, टॅक्स असेल, त्यातून कटिंग तुम्हाला 12,500 रुपयेच हातात दिले जातात. ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. ह्यासाठी मी आम आदमी पार्टी पुणे जिल्हा सचिव, जेवढे लोक काम करतात एमआयडीसीमध्ये, आपले स्थानिक मुलं असतील, माझ्या बहिणी असतील, माझे भाऊ असतील, त्यांना मी एक विनंती करतो आहे, आम आदमी पार्टी आपण जॉईन करा. आणि ह्याला वाचा फोडण्यासाठी फक्त आम आदमी पार्टीच काम करू शकते. भूमिपुत्रांचा विषय हा मी 2-1 वर्ष लावला होता, पण त्याच्यात काही मला यश आलं नाही. पण आता आम आदमी पार्टीचं मी सचिव असल्यामुळे या गोष्टीला मला यश येईन असं मला वाटतं आहे. अनेक इथे कंपन्या आहे आणि भूमिपुत्रांना कामाला गेटवरती समजा गेलो आपण कामाला तर घेतलं जात नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे, तुमचं वय जास्त झालेलं आहे. पण ज्यांचं वय 45 असेल, फक्त मराठी जे मुलं असतील कामाला स्थानिक, त्यांच्याबद्दल फक्त गेटवरती गेलं का तुम्हाला वयाची अट सांगितली जाते. आणि तोच UP बिहारचा मुलगा असेल तर त्याला कामावर लगेच रुजू केलं जातं. हे राजकीय सामाजिक कार्य आहे. आणि आम आदमी पार्टी याला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. इथं स्थानिकाचे अनेकांचे प्रत्येक कंपनीमध्ये ठेके आहे, त्यात काय मी जात नाही. वेळ आल्यावर मी प्रत्येकाची नावे आणि प्रत्येकाचे ठेके किती, कोणाचे, कुठल्या कार्यकर्त्याचे किंवा कुठल्या पक्षाचे, ते मी तुम्हाला सहजकर माहिती देईन. पण आत्ता फक्त एवढाच आहे, भूमिपुत्राला काम मिळालं पाहिजे. पण तसं काही दिसत नाही. एमआयडीसीत अनेक कंपन्या चाकणमध्ये भरपूर आहे, लोक बाहेरून येतात, पण मराठी तरुण मुलांना कामाला घेतलं जात नाही. ही शोकीनता आहे. इथल्या स्थानिकांचं कामगारांचं काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांचं. फक्त एक मी आला का कामगार त्यांना आठवतो आणि निवडणुकीच्या काळात आतमध्ये मग त्यांना कामगार दिसला जातो. मग कामगाराचे प्रश्न, मग आम्ही असं करू, मग आम्ही कामगारांना एवढं हे करू. प्रत्यक्षात तसं काही केलं जात नाही. मी अनेक वर्षापासून जवळजवळ 25-30 वर्ष झालं एमआयडीसीत मी काम करतो आहे. मी प्रत्यक्षात पाहिलं आहे. एमआयडीसीमध्ये मी HRच्या हाताखाली बरंच वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा मला अनुभव आहे. आणि प्रत्येक
डील कशी केली जाते, जे व्हिजिटला लोक येतात गव्हर्नमेंटची त्यांच्या संग डील केली जाते. कंपनीतून कुठल्याही प्रकारचे कामगारांना नीट जेवण दिलं जात नाही, नीट कुठली सोयी दिली जात नाही. फक्त ठेकेदाराकडून पिळवणूक. काय काय ठेकेदार तर पगारसुद्धा कामगारांना दिला जात नाही. काही काय 2-2, 3-3 दिवसाचा सुद्धा पगार दिला जात नाही. असो, आम आदमी पार्टी याला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला आश्वस्त करतो, मी विठ्ठल परदेशी, आम आदमी पार्टी पुणे जिल्हा सचिव याचा पाठपुरावा करीत राहणार आणि लवकरच एक मोठं आंदोलन आपण उभं करणार आहे भविष्य काळामध्ये. त्याची आपण नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.